ही थेट दृश्य आपण पाहतोय ताज रेसिडेन्सी मधली ही दृश्य आहेत। शिंदे समर्थक सगळे आमदार जे आहेत शिंदे गटातील आमदार हे सगळे आता ताज प्रेसिडेन्सी मधून आपण बाहेर आलेले पाहतोय। लाल रंगाचा भगव्या रंगाचा फेटा घालून सगळे आमदार आता विधान भवनाकडे जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तर ही थेट दृश्य कुलाब्यातली आहेत। ताज प्रेसिडेन्सी बाहेरची ही दृश्य आहेत। भगव्या फेट्यासह हे सगळे आमदार कडक सुरक्षा व्यवस्थेत विधान भवनाच्या दिशेने आता पुढच्या काही मिनिटांमध्ये निघणार आहे। या आमदारांना घेऊन जाण्यासाठी बस देखील या ठिकाणी उभी असलेली आपण पाहतोय। या बसमधून हे शिंदे फडणवीस सरकारचे सगळे जे आमदार आहेत शिंदे समर्थक गटातील आमदार हे आता ताज प्रेसिडेन्सी कुलाबा येथून विधान भवनाकडे निघणार आहे। मात्र असं देखील बोललं जाते विधान भवनाकडे जाण्यापूर्वी हे सगळे आमदार बाळासाहेबांच्या पुतळ्याकडे जाऊन नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर विधान भवनाच्या दिशेने रवाना होतील। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत आहेत। तुषार, ताज प्रेसिडेन्सीच्या बाहेर या आमदारांची आता लगबग सुरू झालेली पाहायला मिळतेय। तर थेट दृश्य आपण पाहतोय या सगळ्या शिंदे समर्थक बंडखोर आमदारांची ही दृश्य आहेत। आज शिंदे फडणवीस सरकार यांचं पहिलं अधिवेशन आहे। या अधिवेशनात शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पहिलं अधिवेशन होत आहे ज्या ठिकाणी आज शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी ताज प्रेसिडेन्सी इथे असलेले सगळे बंडखोर आमदार जे आहेत ते आता निघालेले आहेत। या विधान भवनाकडे जाण्यासाठी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सगळे आमदार आता सज्ज झालेले आहेत। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय विधान भवनातली ही दृश्य आहेत। भाजपचे आमदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विधान भवनामध्ये भाजपचे आमदार सुद्धा उपस्थित आहेत। शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते आज आपलं पहिलं अधिवेशन घेत आहे आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते विशेषतः शिवसेनेकडे, कारण विशेष अधिवेशनामध्ये पक्षादेशावरून शिवसेनेशी तीव्र संघर्ष होण्याची सुद्धा चिन्ह आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आहे आपल्यासोबत। थेट प्रणालीकडे जाऊयात। प्रणाली, एकीकडे ताज प्रेसिडेन्सी मध्ये आता शिंदे समर्थक गटातील सगळे आमदार फेटा बांधून पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आणि काही वेळातच विधान भवनात येतील आणि इथे दुसरीकडे विधान भवनात भाजपचे सगळे आमदार फेटा बांधून आज उपस्थित आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळतोय, मात्र उत्सुकता सुद्धा आहे की आज अधिवेशन जे आहे नव्यानं पाहायला मिळणार आहे का? अगदी खरे, आज भाजपच्या आमदारांमध्ये एक वेगळाच उत्साह, वेगळाच जल्लोष बघायला मिळते। आपण पाहिलं की सगळ्यांनी आज भगवे फेटे धारण केलेले होते। चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात ते बस इथं येऊन पोहोचलेली आहे आणि अगदी खरं एक चित्र खूप बोलकं आहे आपल्याला असं म्हणावं लागेल की चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर जो भाजपच्या आमदारांचा जथ्था गेला, अगदी त्याच्या मागे विजय वडेट्टीवार आपल्याला दिसले, जे मंत्री होते त्या विजय वडेट्टीवारांचा चेहरा मात्र आज पूर्णपणे पडलेला आपल्याला बघायला मिळाला। एकीकडे भाजपचे आमदार ज्यांच्या चेहऱ्यावर हसू खुललेलं आहे, तर दुसरीकडे आपण बघितलं की विजय वडेट्टीवार यांचा मात्र चेहरा पूर्णपणे पडलेला बघायला मिळाला। कुठेतरी हे चित्र खूप बोलकं आहे। आज सभागृहात नेमकं काय होणार आहे हे दाखवणारे हे चित्र आहे। दुसरीकडे आपण पाहतो की भाजपचे महिला आमदार जे आहेत त्या सुद्धा येऊन पोहोचलेल्या आहेत आणि या सुद्धा आता सभागृहाच्या दिशेने दिसत आहे। सगळ्यांनी विक्ट्रीचं साईन केलेलं आहे। आपला आज विजय आहे हे जवळपास निश्चित त्यांना दिसतंय आणि त्यामुळे सगळ्यांनी विक्ट्रीचं साईन आपल्याला इथं केलेलं दिसत आहे। आणि आपण बघतोय की सगळेच आमदार जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे। यशोमती ठाकूर आपल्याला येताना दिसत आहे, त्यानंतर अनिल देसाई आपल्याला येताना दिसत आहेत। शिवसेनेच्या आमदारांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? मागच्या बाजूलाच आपण पाहतो आहोत की अनिल परब सुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत। अनिल परब यांच्या चेहऱ्यावर जरी हसू असलं तरी आज खरी परीक्षा ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच असणार आहे आणि त्यामुळे आज नेमकं बघावं लागेल की काय होतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकूण आज जे खरा सामना जसं आपण म्हणतो आहोत की हा शिवसेना विरुद्ध शिवसेनाच असणार आहे। दुसरी एक अशी माहिती मिळते की शिवसेनेचं जे पक्ष कार्यालय आहे ते
सुद्धा कदाचित बंद करून टाकण्यात आलेला आहे, कारण दोन गटापैकी दोन्ही गट दावा करतात की आम्ही शिवसेना आहोत, तर नेमकी शिवसेना कुठली अशी जी काही चर्चा चालू आहे त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठेतरी वाद प्रसंग निर्माण होऊ शकतो आणि म्हणून शिवसेनेचं कार्यालय जे आहे ते बंद ठेवण्यात आलंय असं कळतं आहे. ते कार्यालय नेमकं आता कधी उघडलं जातं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपच्या आमदारांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. आपण पाहतो आहोत की नेमकं काय होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आज दिवसभर काय होणार आहे. खरं तर अध्यक्षपदाची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि याच निवडणुकीमध्ये सगळ्या महत्वाचा जो भाग जो आहे तो घडणार आहे की नेमकं शिवसेनेचा व्हीप जो आहे तो चालणार आहे का, नेमका कोणाचा व्हीप चालणार आहे. खरं तर जाणकारांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कुठलाही व्हीप लागू होत नाही. त्यामुळे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाने जो व्हीप जारी केलेला आहे त्या व्हीपला खरंच अर्थ आहे का हे सुद्धा बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण दुसरीकडे जो शिंदे गट आहे त्यांनी जरी पत्र काढलं असलं तरी त्या पत्रामध्ये कुठेही व्हीप असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांचं पत्र जे आहे ते आपल्या आमदारांना मार्गदर्शन करणारं मानलं जात आहे. परंतु मतदान करा असं जरी म्हटलेलं असलं तरी तिथे व्हीप असा शब्दाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांची बाजू सरस असल्याचं भाजप आमदारांचं म्हणणं जे आहे ते आपण बघतोय. म्हणजे उदाहरणार्थ थोड्या वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य केलेलं आहे की शिंदे यांचं पत्र जे आहे ते मार्गदर्शन करणार आहे, तो व्हीप नाही आहे. तर त्यामुळे व्हीप मुळात लागूच होत नाही असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे थोड्या वेळातच सगळे आमदार इथे येऊन पोहोचतील आणि मग त्यावेळेला आपल्याला निश्चित कळू शकेल की आज नेमकं काय होणार आहे. अगदी बरोबर आहे प्रणाली. आपण पाहतोय खरं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खरं तर जो आदेश दिला त्या आदेशानंतर शिंदे समर्थक गट जे आहेत आणि एकूणच म्हणजे शिंदे आणि फडणवीस सरकार यांना आज आपला बहुमत सुद्धा सिद्ध करायचं आहे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशानुसारच रविवार आणि सोमवार असे 2 दिवस विशेष अधिवेशनाचे बोलावण्यात आले. तर आज अध्यक्षांची निवड होतीये. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात ही लढत होणार आहे. ही लढत तर चुरशीची आहेच प्रणाली. त्याचबरोबर आज शिंदे आणि शिवसेना या गटात सुद्धा तीव्र संघर्ष होण्याची चिन्ह उमटत आहेत. अगदी मगाशी मनाली ज्या पद्धतीनं आपण सांगितलं होतं की जी काही सुरक्षा शिवसेनेचा जो शिंदे गट आहे याला देण्यात आलेली आहे, CRPFची असेल किंवा मुंबई पोलिसांची असेल, ही सगळी सुरक्षा विधान भवनाच्या बाहेरपर्यंतची सुरक्षा आहे. विधान भवनाच्या आत मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना कधीही रंगू शकतो. प्रयत्न हाच केला जाईल की जेव्हा शिवसेनेचा शिंदे गटाचे जे आमदार आहे ते आयत्या वेळेला येतील तोपर्यंत आपण बघतोय की हळूहळू जे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत ते हळूहळू यायला लागलेले आहेत. त्यातले काही महत्वपूर्ण आमदार म्हणजे सुनील प्रभू असतील, अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, हे सगळे इथे आलेले आहेत. अनिल देसाई खरं तर या प्रिमाइसेस मध्ये आलेले आहेत, परंतु ते काही सभागृहात नसणार. आपण पाहतोय की भाजपचे काही आमदार जे आहेत ते इथे आलेले आहेत. इथे गोपीचंद पडळकर आलेले आहेत. गोपीचंदजी काही वेगळ्या अपेक्षा महाराष्ट्रातील लोकांनी कधी केलेल्या तरी थेट दृश्य आपण पाहतोय. कुलाबा येथील दृश्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांना हात दाखवलेला आहे. एकूणच त्यांनी सूचक इशारा दिला की आम्ही आता सगळे आमदार, एक प्रकारचं हे शक्ती प्रदर्शन आहे एकनाथ शिंदे गटाचं आणि हे सगळे आता विधान भवनाच्या दिशेनं रवाना होत आहेत. आज नेमकं काय होईल असं वाटतंय? आज शिवसेना विरुद्ध शिवसेना आता काय होणार आहे? आता भारतीय जनता पार्टीचे आमचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते खूप फरकानं निवडून येणार आहेत. आता फक्त त्या वेळेची वाट बघायची. टीका केली जाते वारंवार, काय म्हणतात? तुम्हाला आवाज दिला सामना वर्तमानपत्र आहे हे चॅनेलमधनं आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेला कळतं. काय त्यांनी सामना खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादीचा करायला पाहिजे होता, परंतु ते सामना हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये करायला लागले आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आज त्यांच्यावरती ओढवलेली आहे. म्हणून मला वाटतं की आता सामनाचं तिने नाव बदलावं आणि त्याचं काँग्रेस राष्ट्रवादी समान किमान कार्यक्रम सामना असं ठेवावं. सदैव आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतं काय होईल? कारण दोन्ही म्हणजे शिंदे शिवसेनेच्या दुसऱ्या गटानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं बी गडी आमच्या बाजूला येणार आहेत आणि शिवसेनेचं बी येणार आहेत. आपलं काय ठरलंय?
तर शिवसेनेतले दोन्ही गट आज या संपूर्ण सत्ता संघर्षाच्या नाट्यानंतर पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारची आज पहिली परीक्षा म्हणावी लागेल. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सगळे आता विधानभवनाच्या दिशेकडे रवाना झालेले आहेत. तर काही वेळातच ते विधानभवनामध्ये दाखल होतील. सरकार स्थापन केल्यानंतर भगतसिंग कोश्यारी, राज्यपालांनी जो शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलेलं आहे. तर आज अध्यक्षांची निवड देखील केली जाणार आहे आणि अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होतीये. तर भाजपचे 106 आणि अपक्ष छोटे पक्ष असे मिळून एकूण 120 आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 46 आमदार देखील आहेत. तर आता ही थेट आपण दृश्य पाहतोय. कुलाबा येथून ताज प्रेसिडेन्सीवरून आमदारांची बस विधानभवनासाठी रवाना झालेली आहे. आता ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जात आहेत का, तिथं नतमस्तक होत आहेत का आणि त्यानंतर विधानभवनाकडे जाणार का, हे आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. मात्र सगळ्या आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांसह ही बस आता विधानभवनाच्या दिशेनं रवाना झालेली आहे. त्यामुळे काही वेळातच हे सगळे आमदार विधानभवनामध्ये दाखल होतील. विधानभवनामध्ये पोहोचतात पहिल्यांदाच या सत्ता संघर्षाच्या नाट्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि शिंदे समर्थक गटातील आमदार ज्यांनी शिवसेनेमध्येच बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेतले दोन्ही गट आज आमने सामने येणार आहेत आणि त्यामुळे आणखी नवा संघर्ष विधानभवनात आज काही पाहायला मिळतोय का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना पोलीस बंदोबस्तात सुद्धा मोठी वाढ करण्यात आलेली आहे. जोरदार विधानभवनात घोषणाबाजी करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. खरं तर विधानसभेत सरकारला 170हून अधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता भाजपचे नार्वेकर निवडून येण्यात काही अडचण येणार नाही असं शिंदे फडणवीस सरकार यांचं म्हणणं आहे. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीनं हे मतदान होणार आहे. खरं तर गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारनं अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याचा बदल केला होता आणि या नव्या बदलानुसारच ही निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभं राहून आपलं मत नोंदवायचंय. जणू काही आज शक्ती प्रदर्शनच आपल्याला सभागृहात पाहायला मिळणार आहे. तर ही विधानभवनातली दृश्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर झालेले आहेत, दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट दृश्य पाहतोय. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच विधानभवनात आलेला आहे. आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे. तर सगळ्या प्रसार माध्यमांना आणि उपस्थित सगळ्या आमदारांना तसेच तिथल्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना मी आलो आहे, याला पुन्हा येईन असं खरं तर म्हटलं जात होतं. उपमुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस विधानभवनामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत. शिंदे फडणवीस सरकारची आज ही पहिली परीक्षा होती. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा विधानभवनामध्ये दाखल होतील, कारण काही वेळापूर्वीच कुलाबा येथून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांची बस विधानभवनाकडे रवाना झालेली आहे. तर ही दृश्य काही वेळापूर्वीची आहे, ज्यावेळेस भाजपचे सगळे आमदार भगवा फेटा घालून विधानभवनात आले होते. जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील विधानभवनात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस स्थापन झालं, पहिला दिवस जो विधानभवनातला त्यांचा होता महाविकास आघाडी सरकारचा, सुप्रिया सुळे स्वतः तिथं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार उपस्थित होत्या आणि त्यांनी सगळ्या आमदारांचं, येणाऱ्या सगळ्या आमदारांचं जोरदार स्वागत केलेलं होतं. जणू काही कोणता उत्साह सणच आपल्याला पाहायला मिळतोय असं चित्र त्यावेळेस विधानभवनात पाहायला मिळत होतं. मात्र आज विधानभवनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे जे आमदार आहेत ते आपल्याला एकटे येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी नाराजी सुद्धा दिसतीये. तर आमदार रवी राणा हनुमान चालिसा घेऊन विधानभवनात आलेले आहेत आणि ही आत्ताची दृश्य आहेत त्या ज्या बसमध्ये सगळे आमदार विधानभवनासाठी रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यांच्यासोबत शिंदे समर्थक गटातील सगळे आमदार या ठिकाणी फेटा बांधून या नव्या सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला दिवस, अधिवेशनाचा पहिला दिवस, विधानभवनातला पहिला दिवस जो आहे
त्या पहिल्या दिवशी फेटा बांधून मोठ्या उत्साहात विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी बसमध्ये हे सगळे आमदार बसलेले आहेत। आपण प्रयत्न करणार आहोत, आमचे प्रतिनिधी या आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। आज नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, कारण एक नवा इतिहास म्हणूया किंवा नवा विक्रम जो आहे तो राजकारणामध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळतोय। शिंदे खरं तर शिंदे समर्थक गट आणि शिवसेना गट असं शिवसेनेचे दोन गट आज एकमेकांच्या विरोधात आमने सामने उभे ठाकणार आहेत। गेली कित्येक वर्ष जे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते, या सगळ्या आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून वेगळं सरकार प्रस्थापित केलेलं आहे। महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलेलं आहे। त्यामुळे या शिंदे फडणवीस सरकारची आज पहिली मोठी परीक्षा म्हणता येईल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील सगळ्या आमदारांची बस विधान भवनाच्या दिशेने रवाना झालेली आहे। ज्या ठिकाणाहून ही बस निघालेली आहे, कुलाबा इथून ही बस रवाना झाली। कुलाबा इथे ताज प्रेसिडेन्सीमध्ये हे सगळे आमदार वास्तव्यास होते आणि त्यानंतर काही वेळापूर्वी ही बस इथून निघाली आणि सीआरपीएफ तसंच मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या आमदारांसोबत तैनात करण्यात आला होता। तर आता हे आमदार आपल्याला हुतात्मा चौकामध्ये पाहायला मिळत आहेत। हुतात्म्यांना बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून हे सगळे आमदार त्यानंतर विधान भवनाच्या दिशेने रवाना होणार आहेत। शिंदे समर्थक गटातील सगळे आमदार आता हुतात्मा चौकात आलेले आहेत। अभिवादन केल्यानंतर ते पुढे विधान भवनासाठी रवाना होतील। आज या सगळ्या आमदारांसाठी खूप मोठा दिवस आहे। विधानसभा अध्यक्षांची निवड आज होतीये भाजपकडून। शिंदे आणि फडणवीस सरकारकडून राहुल नार्वेकर आज मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी अध्यक्षपदाच्या पदासाठी आज रिंगणात उभे आहेत। तर विधान भवनामध्ये जाण्यापूर्वी हे सगळे आमदार आता हुतात्मा चौकात आलेले आहेत। पुष्प अर्पण करून अभिवादन करताना आपण ही दृश्य पाहतोय। ते सगळे आमदार जे आहेत ते भव्यपैकी परिधान करून अगदी थोड्याच वेळात हा बोला हो व्यवस्थित आहे व्यवस्थित। तर आत्ताची ही आपण दृश्य पाहतोय सगळ्या आमदारांची, जे कुलाब्यातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी हे पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांना पुष्प अर्पण करून नतमस्तक होऊन आता सगळे आमदार विधान भवनाच्या दिशेने रवाना होतील। आजचा दिवस या सगळ्या आमदारांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचं आज मोठं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन नतमस्तक होऊन विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही आज आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आता विधान भवनाकडे जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर पुन्हा एकदा हे सगळे आमदार आता बसमध्ये बसताना आपल्याला दिसतात आणि त्यानंतर ही बस थेट विधान भवनाच्या दिशेने रवाना होणार आहे। सगळ्या आमदारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात खूप मोठा सत्ता संघर्ष सुरू होता। सगळ्या या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केलेली होती। शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर हे आमदार सुरतला रवाना झाले होते आणि सुरत नंतर गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा
असा त्यांचा प्रवास झाला होता आणि गोव्याहून हे आमदार मुंबईतल्या ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होते आणि आज हे आमदार सगळे एकत्र मुंबईतल्या रस्त्यावर पाहायला मिळतात. सर्वप्रथम ते बाळासाहेब ठाकरेंच्या कुलाबा येथील पुतळ्याकडे आले, त्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्प अर्पण केलं आणि त्यानंतर आता ही बस आमदारांना घेऊन विधान भवनाच्या दिशेनं रवाना होतीये. सीआरपीएफचा ताफा, मोठा पोलीस बंदोबस्त या आमदारांसाठी तैनात करण्यात आलेला आहे, कारण शिंदे फडणवीस सरकारची आज पहिली परीक्षा होतीये. तर दुसरीकडे विधान भवनातली दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आधीच पोहोचलेले आहेत, तर महाविकास आघाडीचे आमदार सुद्धा आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांवर थोडीशी नाराजी आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतेय. महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष झाल्यानंतर पायउतार व्हावं लागलं आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात प्रस्थापित झालेलं आहे. तर आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली जाणार आहे. शिंदे समर्थक गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन विधान भवनात पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा हे सगळे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. तर विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या 2 दिवसीय विशेष अधिवेशनात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. या अधिवेशनात कोणी कोणता पक्षादेश पाळायचा यावरून शिवसेना आणि शिंदे गटात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. तर विधिमंडळ परिसरामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे आता दाखल झालेले आहेत. विक्ट्रीचं साईन ते दाखवत असल्याचं पाहायला मिळतोय. एक प्रकारे एक वेगळाच उत्साह, आनंद, जणू काही हा आता आपलाच विजय होणार हे निश्चित असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. शिंदे फडणवीस सरकारनं तसा दावाही केलेला आहे की आमचाच उमेदवार निवडून येईल, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, कारण विधानसभेत सरकारला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा शिंदे फडणवीस सरकारला आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. तरी थेट दृश्य आपण पाहतोय. विधानसभा अध्यक्षपदाचे शिंदे फडणवीस सरकारचे उमेदवार, भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती शिंदे समर्थक गटाची. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार विधान भवनात दाखल होतील, कारण नुकतंच कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करून हे सगळे आमदार विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत. तर पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसलेले आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. शिवसेनेचं विधान भवनातील पक्ष कार्यालय सील करण्यात आलेलं आहे, त्यामुळे पक्ष कार्यालय बंद करून आता सेनेचे आमदार दुसऱ्या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या कार्यालयात शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. तर फुटीर आमदार यांची संख्या जास्त असल्यानं शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेऊ नये यासाठी शिवसेना कार्यालय बंद करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. काही वेळापूर्वी माहिती मिळालेली होती की हे शिवसेनेचं पक्ष कार्यालय जे आहे ते सील करण्यात आलेलं होतं, मात्र शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर फुटीर आमदारांनी ताबा घेऊ नये यासाठी हे कार्यालय बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येते. मात्र विधिमंडळातलं ते कार्यालय जरी बंद असलं तरी शिवसेनेचे हे सगळे आमदार, उद्धव ठाकरे गटाचे आमदार नीलम गोरे यांच्या कार्यालयात बसलेले पाहायला मिळतात. आणि थेट आता दृश्य आपण पाहतोय, न भूतो न भविष्यती एक वेगळा इतिहास राजकारणामध्ये घडलेला आहे. तो म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडून शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेच्याच फुटीर आमदारांसोबत
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विधानभवनात दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. ही बस त्यांना घेऊन आता विधानभवन परिसरामध्ये आलेली आहे आणि आता काही वेळातच विधिमंडळामध्ये त्यांचं मोठ्या जल्लोषात घोषणाबाजीसह स्वागत होणार आहे. मात्र ज्यावेळेस शिवसेनेचे हे दोन्ही गट एकमेकांसमोर येतील त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल याकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आहे. आणि ही आता आपण पाहतोय जी एंट्री झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदे समर्थक गटासह विधानभवन परिसरामध्ये ही एंट्री झालेली आहे. आपले सगळे आमदार बसमधून उतरले आहेत की नाही ही खात्री करताना आपल्याला दिसत आहेत. सगळे आमदारांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये प्रवेश करतील. तर गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थक गटातील आमदारांनी एकनाथ शिंदे यांना जो पाठिंबा दिला यासाठी त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. आज याच सगळ्या आमदारांना घेऊन त्यांनी विधानभवनात प्रवेश केलेला आहे. तर आपले सगळे आमदार बसमधून उतरल्यानंतरच त्यांच्या सोबत सभागृहामध्ये ते प्रवेश करणार आहेत. तर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे या ठिकाणी आहे. प्रणाली, आज नवचित्र विधानभवन परिसरामध्ये पाहायला मिळतंय. जे आमदार आता पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटातील आमदार आणि त्यांच्यासह एक वेगळाच उत्साह या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. भाजप आमदार सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांची लगबग सुरू आहे. काय सध्या वातावरण आहे? आमदारांचा गट जो आहे तो विधान भवन परिसरात पोहोचलाय. भाजपचे आमदार त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी आलेले होते. भाजपचे आमदार श्वेता महाले असतील किंवा इतर आमदार असतील, प्रसाद लाड असतील, हे त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी आलेले होते. संजय कुटे आपण सातत्यानं त्यांच्या सोबत पाहतोय. अगदी आपण बघितलं सुरत पासून, गुवाहाटी पासून ते आता थेट मुंबईच्या विधान भवनापर्यंत संजय कुटे त्यांच्या सोबत आहेत. हा गट आज आलेला आहे. सगळ्यांनी भगवे फेटे धारण केलेले आहेत. भाजपच्या आमदारांनी जसे भगवे फेटे धारण केले अगदी तसेच भगवे फेटे या सगळ्यांनी धारण केलेले आहेत. आपण पाहतो आहोत की काही आमदार जे आहेत ते मागाहून इथं येताना आपल्याला दिसतात. सगळे जण जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेनं निघाले आपण पाहतो आहोत. आपण पाहतोय सगळे आमदार जे आहेत ते हळूहळू निघालेले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो विधान भवनातील पुतळा आहे त्या दिशेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान भवन परिसरात आज पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यामुळे नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे ते आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जात आहेत अभिवादन करण्यासाठी. दुसऱ्या चित्रांमध्ये आपण पाहतोय की शिवसेनेचे शिंदे गटातले ज्या महिला आमदार आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत. यामिनी जाधव आपण पाहतो आहोत. तिकडे बच्चू कडू येताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो आहोत की संजय राठोड आपल्याला दिसत आहेत. प्रताप सरनाईक आपल्याला इथून दिसायला लागलेले आहेत. एक वेगळाच उत्साह आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. बरेच दिवस या सगळ्यांचे चेहरे आपण उतरलेले पडलेले पाहत होतो आणि त्यानंतर आज मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसत आहेत. विशेषतः प्रताप सरनाईक आपण पाहतोय अतिशय आनंदात आहेत आणि त्यामुळं आपण पाहतोय की बरेच जोगावले आलेले आहेत. ते म्हणतात की माझाच व्हीप जो आहे तो लागू होईल. इकडे आपण पाहतो आहे की सगळे आमदार जे आहेत ते हळूहळू पोहोचायला लागलेले आहेत आणि सगळेच जण आता जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो विधान भवनातील पुतळा आहे त्या पुतळ्याच्या दिशेने गेलेले आहेत. तिथे अभिवादन केलं जाईल कारण आज अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि आता ते अभिवादन करून इकडच्या दिशेने आलेले आहेत. आपण पाहतो आहोत. एकूणच आज उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि आज एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि त्याचबरोबर उर्वरित शिवसेना यांच्यामध्ये नेमकं काय होतं. मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हणाली मी जे तुला म्हणाले होते की इथलं विधान भवनातील जे शिवसेना कार्यालय आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. तर त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले कारण ही अशी जागा आहे जिथे हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्यातून वाद उद्भवला असता आणि म्हणूनच हे कार्यालय बंद करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार अर्पण करून हळूहळू आता विधान भवनाच्या पायऱ्याच्या दिशेने येताना आपल्याला दिसत आहे. एकनाथ शिंदे
जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत ते आणि त्यांचा गट जो आहे तो आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत. कदाचित हे थेट सभागृहामध्ये जातील, विधानसभेत जातील, ते पक्ष कार्यालयामध्ये जाणार नाही. थेट सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर बरोबर 11 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं आता नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा दिवस हा शिंदे गट आणि त्याचबरोबर भाजप यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण नेमका कुणाचा उमेदवार जिंकून येतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अगदी बरोबर आहे प्रणाली. आणि त्यामुळेच आज संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळा वातावरण, वेगळा उत्साह शिंदे फडणवीस सरकार कडे पाहायला मिळतोय. कारण राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठा सत्ता संघर्ष, सत्ता नाट्य सुरू होतं आणि त्याला कुठेतरी एक पूर्णविराम जो आहे तो दिलेला आहे शिंदे समर्थक गटानं. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात उपस्थित झाले, दाखल झाले. तर आत्ता काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनामध्ये दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही गटातील आमदारांच्या चेहऱ्यावर आपलं सरकार प्रस्थापित झाल्याचा एक उत्साह पाहायला मिळतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा आणि शिवसेनेचे आमदार या ठिकाणी जे दाखल झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच नाराजी उमटलेली होती. मात्र सभागृहात आता काय होतंय, सभागृहामध्ये या नाराजीचं रूपांतर गोंधळात होणार की काय याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. तर नाना पटोले बोलतायत, थेट जाऊयात. दिख नहीं रहा है। अरे यार माइक कौन गिरा देता है यार। नाना आज एकनाथ शिंदे जिस तरीके से साइन देते हुए गए और कहा कि उन्होंने नाना आज मतदान होतं काय सांगणार? देखा होगा कि नाना मतदान होतं आज काय सांगणार? इस विषय पे- हो चांगला मराठी इस विषय पे, क्योंकि आखिर ये शिवसेना का अंतर्गत लड़ाई है और ये शिवसेना की अंतर्गत लड़ाई अभी विधानसभा में भी आ गई है. अभी जो ग्रुप गिरे हैं, असली ग्रुप किसका, ये बात वहां पे तय होगी. क्योंकि जिस तरह से एकनाथ शिंदे जी ने कहा था महाशक्ति मेरे साथ है, लोकतंत्र में जनता सबसे बड़ी महाशक्ति होती है ऐसा हम समझते हैं. उनकी महाशक्ति अलग है, वो राज्यपाल महोदय के कामकाज के आधार पर सबको, देश की जनता को पता चल गया है. अभी वो टेक्निकल जो मुद्दे हैं वो विधानसभा में आएंगे और वहां पर ये तय होगा और किसका विक्ट्री रहता है. तो इसलिए अभी प्रतिक्रिया देना गलत. नाना पक्ष कार्यालय सील केलं शिवसेनेचं, आता सुरू होणार 16 जणांना व्हीप जारी केलाय, काय सांगणार तुम्ही? सील कर दिए गए पक्ष कार्यालय सील केलं मराठी. आणि आता जे काही आता एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे 40 आमदार विक्टरी दाखवत गेले, त्यांच्यासोबत महाशक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये महाशक्ती ही जनतेची होते असं आम्ही समजणारे आहोत, पण त्यांची महाशक्ती वेगळी आहे. आणि ते चित्र आपण पाहिलं की राज्यपाल महोदयांच्या कार्यप्रणालीवर जे संशय आम्ही व्यक्त केला ते खऱ्या अर्थानं वास्तविक उतरलं. जे निवडणूक विधानसभा अध्यक्ष जे आम्ही मागत होतो त्या निवडणुकीला तेच लिहित होते की न्यायव्यवस्थेमध्ये असल्यामुळे याच्यावर मला हे कारवाई करता येणार नाही. पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन राज्यपाल महोदयांनी ही जी निवडणूक लावलेली आहे, तर महाशक्ती कोण आहे हे खऱ्या अर्थानं आम्हाला कळलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा आता विधानसभेमध्ये सगळे टेक्निकल मुद्द्यावर चर्चा होईल आणि त्याच्या आधारावर हा निर्णय होऊ शकतो असं आमचं मत आहे. पण आता हुकुमशाही आणि दडपशाही जी व्यवस्था आज देशामध्ये सुरू झालेली आहे, त्या व्यवस्थेचा वापर महाराष्ट्राच्या विधानसभात होऊ नये अशी आमची आग्रही विनंती आताचं झालेलं सत्तापक्ष यांनाही आहे. याच्या सगळ्या टेक्निकल मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातूनच हा स्पीकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. पण त्या ठिकाणी दंडुकशाही आणि हुकुमशाही वापरण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्राच्या परंपरेला, जी राजकीय परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, त्याला निश्चितपणे काळीमा लागू शकतं असं आमचं मत आहे. शपथ एकटा झाल्यानंतर ही निवडणूक होती. एकंदरीत या सगळ्या गोष्टी
संदर्भात तुम्ही विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहात आणि त्यानंतर हा मला आता त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. मी तुम्हाला सांगितलं की आमची भूमिका ही आहे. ते काही बोलू शकतात, त्यांचं तर ते त्यांच्या वेळेप्रमाणे ते बदलतात, ते भाजप आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. मी जी काही डेमोक्रेसी आहे, जी काही आमची संविधानिक व्यवस्था आहे, जी आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेची विधानसभेमध्ये आतापर्यंतची जी व्यवस्था राहिलेली आहे ती कायम राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही. तर नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. भाजपची बदलण्याची प्रवृत्ती आहे आणि त्यानुसार देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीला काळीमा फासला जाऊ नये. तर आज जे खरं तर विधान सभेचे अध्यक्षाची निवड होणार आहे, ही निवड फेर व्हावी अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केलेली आहे. तर आपण दृश्य पाहतोय, विधान भवनातली ही दृश्य आहेत. विधान भवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता उपस्थित आहेत. तर आज विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होतीये. या नव्या सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन आज बोलावलं गेलेलं आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारची आज ही एक पहिली अग्निपरीक्षा म्हणावी लागेल. सगळ्या आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनामध्ये दाखल झाले. सगळ्या आमदारांनी भगवा फेटा परिधान केलेला होता. विधान भवनात येताच प्रथम ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन त्याला पुष्प अर्पण केलं, पुष्पहार घातला, नतमस्तक झाले, अभिवादन केलं आणि त्यानंतर विधान भवनाच्या दिशेने सभागृहाच्या पायऱ्याच्या दिशेने ते रवाना झाले. विधान भवनाच्या पायऱ्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज चढलेले आहेत. त्यामुळे आता सभागृहामध्ये गेल्यावर ज्यावेळेस शिवसेनेचा दुसरा गट या शिंदे समर्थक गटासमोर येईल तेव्हा नेमकी काय परिस्थिती उद्भवेल याकडे आता संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. अरे यार आसिफ काय करतोय? माझी पण प्रेम आलोतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतायत. शिवाजी महाराजांना अभिवादन करून हे सगळे आमदार त्यानंतर सभागृहाच्या दिशेने निघाले. तर काही वेळापूर्वीची ही एक्सक्लुझिव्ह विधान भवनातली दृश्य आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आज शिंदे फडणवीस सरकारचा आज मोठा दिवस आहे. आज त्यांची पहिली परीक्षा पार पडते आणि त्यासाठी आज पहिलं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड होतीये. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपचे 106, अपक्ष छोटे पक्ष असे मिळून एकूण 120 आमदार भाजपच्या गटात आहेत. तर शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 46 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत सरकारला 170हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आणि त्यामुळे आता भाजपचे नार्वेकर निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजेच आवाजी पद्धतीने मतदान होईल आणि गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा बदल केला गेला होता आणि या नव्या बदलानुसार ही निवडणूक पार पडली जाणार आहे. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभं राहून आपलं मत नोंदवायचं आहे. तर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सोनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा पक्षादेश लागू केला असून हा पक्षादेश शिंदे गटाला देखील लागू पडतो असा शिवसेनेनं दावा केलेला आहे. तर पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड शिंदे समर्थक गटामधनं करण्यात आलेली आहे. 2/3पेक्षा अधिक आमदार या गटामध्ये आहेत. त्यामुळे प्रभू यांचा पक्षादेश आम्हाला लागू होत नाही असा शिंदे गटाचा दावा आहे. तर उलट शिवसेनेच्या सर्वच आमदारांना गोगावले यांचा पक्षादेश लागू होतो असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे. विधानसभा अध्यक्षपद किंवा विश्वासदर्शक ठरावावर प्रत्यक्ष मतदान झाल्यास हा कायदेशीर मुद्दा येणार आहे आणि त्यातूनच अध्यक्षांची निवडणूक जी आहे ती आवाजी मतदानानं पार पडली जाणार आहे. त्यामुळे
2014 साली जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारकडे खरं तर पुरेसं संख्याबळ नव्हतं आणि आवाजी मतदानानं गोंधळातच विश्वासदर्शक ठराव हा त्यावेळेला मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे आज नेमकं कोण सरशी ठरणार, कोणाची बाजी मारली जाणार आहे याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि सेनेचे राजन साळवी यांच्यामध्ये ही मोठी लढत होतीये. तर भाजपचे 106 आणि छोटे अपक्ष मिळून 120 असे आमदार भाजपच्या गटात आहेत. आणि आता थेट दृश्य पाहतोय आपण. शिवसेनेचे आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणी पर्यटन विकास मंत्री म्हणून विधानभवनामध्ये येत होते. मात्र आज सरकार पडल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर, पायउतार झाल्यानंतर आदित्य ठाकरे विधानभवनात आलेले आहेत. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतात. पाहुयात आज आदित्य ठाकरे नेमकं काय भाष्य करतात, कारण आज त्यांचे आमदार ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे, शिवसेनेमध्ये बंड पुकारलेला आहे, ते आमदार आज त्यांच्या पहिल्यांदाच समोर येणार आहे. त्यामुळे हा आमना सामना कसा असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या सोबत आपल्याला मिलिंद नार्वेकर देखील पाहायला मिळालेले आहेत. विधानभवनातलं एकूणच आज वातावरण जे आहे हे खूप वेगळं पाहायला मिळतंय. काहींच्या चेहऱ्यावर हास्य आहे, काहींच्या चेहऱ्यावर एक आनंद उत्साह पाहायला मिळतोय, तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. या 2 दिवसाच्या अधिवेशनात शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये काही वाद होत आहेत का, गोंधळ निर्माण होतोय का, यासाठी विशेष लक्ष देण्यात आलंय. पाहुयात आदित्य ठाकरे आधी काय म्हणतात ते. माझी पहिली प्रतिक्रिया एवढीच आहे की बाहेर जो कडेकोट बंदोबस्त दिसतोय, जसं तुमच्या आणि आमच्यामध्ये पण दोरी लावलेली आहे, मला वाईट त्यांचंच वाटतं ज्यानं बसमधून इथे आणलं गेलं. मला वाटत नाही कधी असं कुठच्याही अतिरेकेला, कसाबला पण असं आणलं असेल जसं एवढा बंदोबस्त लावून आणले. कशासाठी बंदोबस्त एवढा? कोण पडणार आहे की कोण काय करणार आहे, कशासाठी? 2 वीक चालले शिवसेनेकडून 2 वीक कोणाचा मांडणार? काय काय कार्यालय सील केले, कार्यालय विधिमंडळाचं मला वाटतं आम्हीच केलेलं आहे, कारण परत हाऊसमध्येच यायचं मोठ्या ताकदीने. व्हीप बजावण्यात आलाय, तुमच्या गटाकडनं पण व्हीप बजावण्यात आलाय, त्यांच्या गटाकडनं पण व्हीप. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत आहे आणि तोच महत्वाचा आहे. पहिल्यांदाच विधानभवन परिसर अगदी निर्मनुष्य दिसतोय. एकही सामान्य व्यक्तीला येऊन दिलं जात नाहीये. व्हीआयपी सगळ्यांना फक्त गाड्यावर काय नेमकी परिस्थिती आहे? अधिवेशन नाही, मी आपल्याला हेच सांगत होतो की आता येताना पण आपण जेव्हा मला बाईट मागत होतात, आपल्यामध्ये आणि आमच्यामध्ये दोरी होती. कधी आमदारांमध्ये आणि मीडियामध्ये दोरी वगैरे अशी लावली गेली नव्हती. आता तुम्ही त्यांना पळवणार आहात आणि दुसरीकडे गुवाहाटीला वगैरे नेणार आहात की आम्ही काय करणार आहोत की कोणतेच पळून जाणार आहेत? म्हणजे एवढी भीती कशाला? एकतर सरकारचा सगळा बंदोबस्त असताना, विधान भवनाच्या परिसरामध्ये कधीही कुठच्या आमदारांना धोका नसताना एवढा बंदोबस्त हे पहिल्यांदा आहे. म्हणजे कधी मी जसं सांगितलं की कसाबच्या वेळी पण आम्ही एवढा बंदोबस्त बघितला नव्हता किंवा कधी मुंबईत असा कडेकोट बंदोबस्त कोणाची दहशत बघितला नव्हता. पहिल्यांदा बोलाल, एकदा शिवसेनेला जर अभिनंदन कराल, काय बोलाल? मला वाटतं आमचे सगळे जे आमदार आहेत, मित्रपक्ष आहेत, जे परिवार म्हणून आमच्या सोबत राहिले, त्यांच्या सोबतच बसायचं आहे आणि त्यांचीच आमची एकत्र ताकद, जी काही चांगलं काम करण्याची ती दाखवायची आहे महाराष्ट्राला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज मी ट्विट पण केलेलं आहे, आरेच्या फॉरेस्टच्या प्रोटेस्टला मी जाऊ शकलो नाही आज हे अधिवेशन असल्यामुळे. पण माझी पुन्हा एकदा सरकारला ही विनंती असेल, पुन्हा नाही सॉरी परत, की आरेच्या फॉरेस्टला आमच्यावरचा जो राग आहे तो मुंबईवर काढू नका. मुंबईला तरी धोका देऊ नका. आम्हाला दिलात खूप झालं, मुंबईला देऊ नका. आरेचं जे जंगल आहे ते मुंबईसाठी महत्वाचं आहे. त्यावेळी पण आम्ही बघितलेलं की आरेसाठी 2 पर्याय आहेत, एक तर कांजूरमार्ग आहे किंवा पहाडी गोरेगाव आहे. लाईन 6 आहे, त्याच्यासाठी कारशेड अजून तयार झाली नव्हती. 2018 मधलं एक पत्र MMRDचं पहाडी कांजूरमार्गसाठी, पहाडी गोरेगाव असेल किंवा कांजूरमार्ग असेल किंवा BKC असेल, ह्या पर्यायांवर काम सुरू होतं. सरकार बदललं तेव्हा ठीक आहे, जे काही परिस्थिती बदलत असते, पण पहिला निर्णय सरकारचा हा मुंबईवर घाला घालणं नसू शकतं, मुंबईचा धोका नसू शकतं. माझी हीच विनंती राहील की मुंबईकरांचा, आमच्या सर्वांचा विचार करा. अनेक लोक प्रत्येकाचा विचार करत असतात, पण मुंबईकरांचा विचार हा करणं गरजेचं आहे, मुंबईचा विचार करणं गरजेचं आहे. नाही, ते आमच्याकडे चावी आहे.
आदित्यजी आदित्य अहो काही लोकांना दुसरीकडे जाऊन सील करून ठेवलेलं, आमच्या कार्यालयाचं काय विचारताय? आदित्य जी आज व्हीप किसका लागू होगा और जो विधायक आपको यकीन है कि आपके साथ आ जाएंगे? मुझे लगता है पहली तो मोरालिटी टेस्ट है और विप तो है हमारे साथ ही है, लेकिन मोरालिटी टेस्ट पहले रहेगी कि ये धोखा है या साथ में रहेंगे। सर आरे को लेकर आपने कहा कि गुस्सा मत निकालिए, आपके ऊपर का मुंबई युवा के ऊपर आरे को लेकर आपने कहा आरे को लेकर नहीं माना जाता है आरे को लेकर जो रिबेल एमएलए है, तो आपके ऊपर डिस्क्वालिफिकेशन प्रोसीडिंग्स का भी एक मुझे लगता है वो तो बात की है। स्पीकर इलेक्शन में एक सैनिक है राजन साळवी जी और दूसरे जो है वो माजी सैनिक है, एक सैनिक है, तो इसमें बीजेपी को क्या मिला? आरे को लेकर आपने कहा आरे को लेकर हमारी बात स्पष्ट है। जब हमारी सरकार बनी थी तब आरे के कार शेड को हमने स्टे किया था। लाइन 3 का काम जोर से शुरू था, अगर आप देखें तो कोविड काल में भी शुरू था। महत्वपूर्ण चीज यही है कि मुंबई करों को धोखा ना दे। नई सरकार जो बनी है उनको मैं शुभकामना तो देता हूं, लेकिन यही बात कहता हूं जो उद्धव साहब ने भी दोहराई थी, वही बात मैं दोहराता हूं कि हम पे जो गुस्सा होगा, या हमें जो धोखा दिया है, वो मुंबई करों पे ना निकाले या मुंबई करों को धोखा ना दे। ये मुंबई के लिए अहम प्रश्न है। आरे अगर कारशेड वहां बनती है तो सिर्फ पेड़ों का सवाल नहीं है, वहां बायोडायवर्सिटी का सवाल है। तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि आत्ताची सगळ्यात मोठी माहिती ती म्हणजे आदित्य ठाकरे यांनी शिंदे समर्थक गटातील सगळ्या आमदारांची तुलना कसाबशी केलेली आहे। कसाबला देखील इतक्या बंदोबस्तात नेलं नसेल तेवढ्या मोठ्या बंदोबस्तात या सगळ्या आमदारांना नेलं जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर व्हीप हा शिवसेनेचाच असेल म्हणजे तो आमचाच असेल, उद्धव ठाकरे गटाचाच असेल, त्यामुळे इतर व्हीपचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय त्यांनी काही वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे, आरेचं जंगल आहे ते वाचवा, मुंबईला वाचवा अशा आशयाचं ट्विट आहे आणि या ट्विटचा उल्लेख सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलेला आहे। या नव्या सरकारने सरकार आलं ठीक आहे, मात्र नव्या सरकारने पहिलाच घाव हा मुंबईवर घालायला नको होता। आरे कारशेड ऐवजी इतरही जागा मेट्रो कारशेडसाठी देण्यात आलेल्या होत्या आणि त्या पर्यायाचाच त्यांनी विचार करावा अशी पुन्हा मी विनंती करतो असं देखील आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। त्याचबरोबर आज सकाळी शिवसेनेचं विधान भवनातील पक्ष कार्यालय जे होतं, विधिमंडळातील पक्ष कार्यालय हे बंद करण्यात आलं होतं। यावर विचारलं असता आम्हीच हे कार्यालय बंद केलेलं आहे, चावी आमच्याकडेच आहे, मात्र ज्यांना जिथं सील केलं होतं, ज्या आमदारांना, त्यांना विचारा का सील करण्यात आलं होतं, ही परिस्थिती का उद्भवलेली आहे असा उलटा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलेला आहे। त्यामुळे सभागृहामध्ये आता ज्यावेळेस शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार आमने सामने येतील त्यावेळेला आणखी काही खडाजंगी होतीये का, आणखी गोंधळाची परिस्थिती काही निर्माण होतीये का हे पाहायचंय। कारण शिवसेनेतल्या गटामध्ये फूट झाल्यानंतर आज पहिल्यांदाच हे सगळे आमदार जे शिवसेना पक्षावर निवडून आलेले आहेत, हे सगळे आमदार आज एकमेकांसमोर सभागृहात येणार आहेत। त्यामुळे विधानभवनाच्या आसपास दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला होता। तर विधानभवनामध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नसल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले आहेत आणि पहिल्यांदाच आमदार आणि पत्रकारांमध्ये एक दोर बांधण्यात आलेला आहे। ही दुरी जी आहे ती आज पहिल्यांदा पाहायला मिळते। हे सगळं कशासाठी असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। खरं तर अनेकांची ज्या आमदारांनी शिवसेनेला सोडून नवा गट प्रस्थापित केला आणि आज आपलं सरकार प्रस्थापित केलं, त्या सगळ्या आमदारांनी नाराजी दर्शवली होती की आदित्य ठाकरे आमच्याशी बोलत नाही, उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाही आणि ही जी दुरी आहे या दुरीला घेऊनच ही नाराजी होती। मात्र आज आदित्य ठाकरे याच दुरीविषयी आपल्याला भाष्य करताना दिसलेले आहेत की आमदारांसाठी हा दोर कशासाठी, आमदारांमध्ये ही इतकी दुरी किंवा इतका बंदोबस्त कशासाठी असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। पुन्हा एकदा जर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे। प्रणाली, आज आपण पाहिलं आदित्य ठाकरे विधानभवनात येताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे। या आधी जेव्हा आदित्य ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये होते त्यावेळेला आमदारांनीच ज्यांनी गट फोडलेला आहे किंवा शिवसेना फोडलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला वेळ दिला जात नाही, आमच्यामध्ये एक दुरी होती, संवाद होत नव्हता। आज मात्र आदित्य ठाकरे अतिशय सुस्पष्ट आणि अतिसंवाद करताना दिसलेत।
अगदी खरं आहे. खरं तर चित्र खरं पालटलेलं आहे. आपण असं म्हणायला हरकत नाही. कारण आज कधी नव्हे ते आदित्य ठाकरे जेव्हा सभागृहाच्या दिशेनं निघाले तेव्हा त्यांनी संवाद साधलेला आहे. यापूर्वी असा संवाद फारसा साधताना ते दिसलेलं नव्हतं, किमान विधान भवन परिसरामध्ये तरी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण आज बघितलं की शिंदे गट जेव्हा आला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर एक जल्लोष जो आहे तो त्यांच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं करण्यात आला. सगळ्यांनी भगवे फेटे धारण केलेले आहे. हे सगळे एकत्रितरित्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बसमधून उतरले आणि त्यानंतर विधान भवनाच्या दिशेनं गेले. विधान भवनाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्याला माळ अर्पण केली. कारण कुठल्याही अधिवेशनाची सुरुवात ही मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करत असतात. हे विशेष अधिवेशन आहे जेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते पहिल्यांदा सभागृहात जाणार आहे. तेव्हा नेहमीच्या परंपरेचं पालन करत त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केला आणि त्यानंतर त्यांचा संपूर्ण गट जो आहे तो निघाला आणि पुढे एकत्रितरित्या ते जल्लोष करत गेलेले आहेत. अजून ते सभागृहामध्ये पोहोचलेले नाही, पण शिवसेनेचं जे पक्ष कार्यालय आहे विधान भवन परिसरातलं ते मात्र बंद करण्यात आलंय. त्यामुळे नेमके हे सगळे आमदार कुठे थांबलेले आहेत, ते भाजपच्या कार्यालयात थांबलेले आहेत का, हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळू शकलेली नाही. अगदी बरोबर प्रणाली. काही वेळापूर्वी आदित्य ठाकरेंनी बोलताना कसाबलाही इतक्या बंदोबस्तात आणलं नव्हतं अशी बंडखोर शिवसेना आमदारांवर टीका केली. यावर त्या सगळ्या बंडखोर आमदारांची काय प्रतिक्रिया उमटतीये? नक्कीच त्या आमदारांच्याशी अजून आपण संवाद साधू शकलेलो नाही, परंतु आदित्य ठाकरे यांची अशी प्रतिक्रिया उमटणं हे खूप स्वाभाविक आहे. कारण असं कुठे ना कुठे वाटतच होतं की आज वादाचा प्रसंग कुठेतरी निर्माण होईल आणि कदाचित तो सभागृहाच्या आतच निर्माण होऊ शकतो. आणि त्याची कुठे ना कुठे चुणूक जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या या बाईटमधून किंवा त्यांच्या या वक्तव्यातून करून दिलेली दिसून येते आहे. या सगळ्या आमदारांना आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी जेव्हा हे सगळं सत्ता संघर्ष चालू होता त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांकडून, मग ते आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील जे खासदार आहेत शिवसेनेचे, यांच्या वतीनं धमकीवजा इशारे देण्यात येत होते आणि त्यामुळे सगळ्या शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी संरक्षण मागितलं होतं आणि त्यानुसार त्यांना सीआरपीएफचं संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं होतं. आज त्याच संरक्षणामध्ये ते आपण बघितलं की आलेले होते आणि सभागृहात आले, परंतु सभागृहाच्या बाहेरच त्यांना थांबावं लागतं. विधानमंडळ परिसरामध्ये त्यांना प्रवेश करता येत नाही आणि त्यामुळे तो सगळा ताफा जो आहे तो बाहेरच्या दिशेला थांबवण्यात आलेला होता आणि त्याचंच वर्णन आदित्य ठाकरे यांनी अशा पद्धतीनं केलेलं आपण पाहतो आहोत. अगदी बरोबर. सध्या आता विधान भवन परिसरामध्ये काय घडामोडी सुरू आहेत? बरोबर 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होईल. सभागृहाच्या कामकाजाची तयारी सध्या चालू आहे. भाजपचे काही महत्त्वाचे आमदार जे आहेत ते विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. कामकाज कशा पद्धतीने होईल, पुढची कारवाई कशा पद्धतीने होईल याची ती पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहे म्हणाली. तर आपण पाहतोय आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला तिथला सगळा आढावा देते. त्यापूर्वी आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवडणूक आधीच एनसीपीच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू असल्याचं कळतंय. तर राष्ट्रवादीचे सगळे आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पार पडली जाणार आहे. या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यांची एक बैठक घेतली जात आहे आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार उपस्थित आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, काय सविस्तर माहिती आहे बैठकीसंदर्भात? नक्की विधानसभा अध्यक्ष निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक बैठक बोलवली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विधानसभामध्ये अध्यक्षाला महाविकास आघाडीच्या उपाध्यक्षाला मतदान कशा प्रकारे करायचं याबाबतच्या सूचना या बैठकीमध्ये करण्यात आल्या आहे. या बैठकीला एनसीपीचे सर्व आमदार उपस्थित होते आणि खास करून या बैठकीमध्ये एक विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला जिंकण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल त्याचीही या ठिकाणी रणनीती आखण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ गटांचे जे आमदार आहेत त्यांचं मन कशा प्रकारे वळवता येईल याचाही प्रयत्न या ठिकाणी आहे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही बैठक फार महत्त्वाची आहे आणि खास करून
अजित पवार हे कोरोनामुक्त झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक या विधान भवनमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये खास करून एनसीपीचे सर्व आमदार उपस्थित होते आणि त्या आमदारांनी अजित पवार यांच्या ज्या सूचना आहेत त्या प्रामुख्याने ऐकून घेतल्या आणि तशाच प्रकारे आपण काम करू असा विश्वास आमदारांनी अजित पवार यांना दिला। त्यामुळे काही क्षणांमध्येच विधानसभा अध्यक्षाची निवडला सुरुवात होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे काँग्रेस पक्षांची ही बैठक पार पडली। आता मात्र ती बैठक विनोद पात्रा, संपली जर आहे। आपण पाहिलं एकीकडे आता शिवसेनेमधनं 2 गट आज या निवडणुकीसाठी खरं तर विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे आता अजित पवार आपल्या आमदारांची बैठक घेत आहेत, त्यामुळे कुठेतरी गोंधळाची परिस्थिती आपल्याला या निवडणुकी दरम्यान पाहायला मिळेल का? नक्की गोंधळ तर मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण 2 गट आमने सामने आहे। एकाच पक्षातले 2 गट या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्वात महत्वाची बाब की महाविकास आघाडी सरकारमध्ये 3 पक्षांचं सरकार होतं आणि त्यानंतर मात्र हे 3ही पक्ष आता एकत्र आहे, परंतु यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट झाले आहेत। अबू आजमी जी आपल्यासोबत आहे। अबू जी, एक मिनट सर, जो जिस तरीके का ये माहौल आप देख रहे हैं और जशा प्रकारचं ये आता निवड होणार आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? कारण शिवसेनेचे 2 गट फाटाफूट झाली। लगता है कोई लड़ाई युद्ध का मैदान है, चारों तरफ पुलिस, चारों तरफ गाड़ियां खड़ी हैं। क्या है ये राजनीति है या गुंडागर्दी है? क्या है, समझ नहीं आ रहा है मेरे। अभी जो कुछ हुआ है और मुझे लगता है कि ये राजनीति में बिल्कुल ठीक नहीं है। कहीं से चुन के आना और कहीं चले जाना, इस तरह की बातें करना मुझे लगता है कि राजनीति में शोभा देता नहीं। आज जे अध्यक्षाची निवड होणार आहे ती अध्यक्षाची निवड महाविकास आघाडीचा असेल की शिंदे गटाचा असेल? नहीं, देखिए, महाविकास आघाड़ी में अगर शिवसेना है तो शिवसेना ने भी वही किया है जो 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 दूसरा गट कर रहा है। तो अब मैं देखता हूँ, उसमें राय बात करता हूँ, क्योंकि महाविकास आघाड़ी में जब औरंगाबाद का उस्मानाबाद का नाम चेंज करने का प्रोविजन आया तो कांग्रेस ने, एनसीपी ने उसका विरोध नहीं किया और उद्धव जी ने उसका नाम चेंज कर दिया। ये सिर्फ मुस्लिम दुश्मनी है। मैं देखता हूँ आगे क्या करना है। आप क्या विरोध करेंगे? मैं कर भी सकता हूँ, अभी देखता हूँ। नक्की हे होते अबू आझमी। त्यांचं असं मत आहे की महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेना असेल तर ते त्यांचा उमेदवार जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे। धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी। तर आजचा दिवस या नव्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शिंदे आणि फडणवीस सरकारसाठी आज ही एक मोठी परीक्षा आहे। तर सगळे आमदार जे आहेत शिंदे समर्थक गटाचे आणि भाजपचे आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडी सरकार जे आहे, जे गत सरकार ज्याला आपण म्हटलं जातं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचे आमदार सुद्धा विधान भवनात येत आहेत। काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे सुद्धा विधान भवनात आले होते। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सुद्धा अजित पवार आता बैठक घेतात। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार उपस्थित आहेत। तर एकीकडे शिवसेनेचं विधिमंडळातलं पक्ष कार्यालय जे आहे ते देखील शिवसेनेकडून बंद करण्यात आलेलं आहे, उद्धव ठाकरे गटाकडून। तर दुसरीकडे आता काँग्रेसची सुद्धा विधान भवनात एक बैठक सुरू आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या रणनीती घडामोडी आपल्याला विधान भवनात पाहायला मिळतात। आजची विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जी आहे ही निवडणूक सुद्धा आता अतिशय चुरशीची ठरणार आहे, कारण शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचं आज पहिलं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। शिवसेनेकडून राजन साळवी यांची उमेदवारी आहे, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आणि शिंदे फडणवीस सरकारकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। मात्र आमची आमदारांची संख्या ही 170हून अधिक असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। त्यामुळे विजय हा राहुल नार्वेकर म्हणजे भाजपनं दिलेल्या आमदाराचाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येतेय, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आता काही वेळातच पार पडणार आहे। तर शिंदे गट आणि भाजप आमदार एकत्र बसलेले आहेत सभागृहामध्ये। एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही शिवसेनेचेच आहोत, मात्र या सगळ्या आमदारांना, जे आमदार सेनेतून बाहेर पडलेले आहेत ते शिवसेनेचे नाही असं शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे गटाकडनं दावा करण्यात आला होता। आणि आत्ता जी ब्रेकिंग बातमी मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार, एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार एकत्र बसले असल्याचे कळते। विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आता काही वेळातच पार पडली जाणार आहे आणि त्यापूर्वीची ही बातमी आहे ती म्हणजे या निवडणुकीसाठी सभागृहात उपस्थित असलेले भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट एकत्र बसलेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, आपण थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, शिंदे समर्थक गट नेमकं कुठे सभागृहात बसणार याकडे खरं तर संपूर्ण राज्याच्या नजरा लागलेल्या होत्या। भाजप सोबत बसलं असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स?
मनाली विधानसभाच्या सभागृहातलं हे थेट दृश्य आहे आणि बोलकं देखील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांची जी अधिकृत जागा आहे तिथे बसलेले आहेत आणि शेजारी शेजारी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री आणि इतर जे आमदार आहेत वरिष्ठ ते सर्वजण बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी सत्ताधारी पक्षांच्या बाकांवरती भाजपचेही आमदार बसलेले आहेत. तर विरोधी बाकांवरती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर आमदार बसलेले पाहायला मिळत आहेत. अजून शिवसेनेचे आमदार जे आहेत ते सभागृहात आल्याचे आता या क्षणाला शिवसेनेचे आमदार देखील सभागृहात येऊ लागलेले आहेत. ते देखील बसलेले आहेत. विरोधी बाकांवरती शिवसेनेचे आमदार जे ते बसलेले आहेत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व जे समर्थक आमदार आहेत ते मात्र सत्ताधारी बाकांवरती बसलेलं पाहायला मिळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे चित्र दिसलं होतं ते चित्र आता पूर्णपणे बदलल्याचं इथे पाहायला मिळत आहे. विरोधी बाकांवरती बसलेले सत्ताधारी बाकांवरती बसलेले आहेत आणि सत्ताधारी बाकांवरती बसलेले विरोधी बाकांवरती बसलेले आहेत. काही दिवसातच हे सर्व चित्र पालटलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व दृश्य जे आहे ते सध्या दिसत आहे. पुढील काही वेळातच सभागृहाचं कामकाज सुरू होईल. वंदे मातरमने सुरू होईल. त्यानंतर सभागृहाचं अधिकृत कामकाज जे सुरू होईल. मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे विधिमंडळाचं हे विधानसभेचे अध्यक्ष निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. आपण